नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री कोचिंग क्लासेस नांदेड या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण इयत्ता 5वी नवोदय मधील गणित विषयातील अतिशय महत्त्वपूर्ण असणारा जो घटक आहे, पाठ क्रमांक 15 परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ, ज्याला आपण आकारमान देखील म्हणू शकतो, हा पूर्ण घटक आपण अतिशय बारकाईने अभ्यास करणार आहोत। कारण बरेचसे विद्यार्थी या घटकाशी संबंधित आलेले जे क्वेश्चन असतात ते सोडवताना थोडंसं घाबरतात की आपला हा क्वेश्चन चुकतो की काय। परंतु एक लक्षात घ्या, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एक एक पॉइंट आपण लक्षात घ्या। त्यानंतर जर आपण या पाठाशी संबंधित क्वेश्चन आला तर तो अगदी सहजपणे काही सेकंदांमध्ये सोडवू शकाल। कारण या ठिकाणी आपल्याला पाठांतर करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये। या ठिकाणी आपण काही अशा पद्धती घेणार आहोत की ज्या पद्धतींमुळे आपण या पाठाशी संबंधित प्रत्येक गणित अगदी काही सेकंदांमध्ये सोडवू शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा, त्यामुळे येणारे जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला सर्वात अगोदर पोहोचतील। तर या ठिकाणी आपण या घटकामध्ये या पाठाशी संबंधित कोणते महत्त्वाचे मुद्दे घेणार आहोत, तर पहिला पॉइंट असेल परिमिती। तर विद्यार्थी मित्रांनो, परिमिती म्हणजे काय तर ते अगोदर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण क्षेत्रफळ म्हणजे काय ते समजून घेणार आहोत आणि नंतर घनफळ म्हणजे काय हे देखील समजून घेणार आहोत। कारण आपल्याला फक्त घनफळ काढायचंय किंवा क्षेत्रफळ काढायचंय किंवा या ठिकाणी आपल्याला परिमिती काढायची अशा पद्धतीचा प्रश्न आला तर आपण सूत्रपाठ करून त्या ठिकाणी आपण ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो। परंतु जर आपल्याला क्षेत्रफळ, परिमिती आणि घनफळ यांचा अर्थच माहिती नसेल किंवा त्याला तो परिमिती किंवा क्षेत्रफळ किंवा घनफळ म्हणायचं कशाला हेच माहिती नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न सोडवताना अनेक अडचणी येतात। ठीक आहे, त्यामध्ये मग कॉम्प्लिकेशन होतं की आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय का घनफळ काढायचंय का परिमिती काढायची आहे। त्यामुळे हे सर्व काही आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करायचे असतील तर या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण या ठिकाणी आपण पहिला पॉइंट परिमिती घेऊ। तर परिमिती म्हणजे काय तर जी काही आपल्याला कोणतीही आकृती दिलेली असेल तर त्या आकृतीच्या बाहेरील ज्या कडा असतात, लक्षात घ्या हा एक पॉइंट या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे की त्या आकृतीच्या बाहेरील ज्या कडा असतात त्या बाजूंची किंवा त्या कडांची जी लांबी असते त्या लांबींची बेरीज म्हणजे परिमिती असते। ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला एक समोर आकृती दिसत आहे आयताची, त्याचबरोबर चौरसाची देखील आपल्याला या ठिकाणी आकृती दिलेली आहे। ओके, या ठिकाणी आपल्याला जर सांगितलं परिमिती काढा आणि आपल्याला जर लांबी रुंदी दिलेली असेल, आपल्याला माहिती आहे की आयताच्या ज्या बाजू असतात, समोरासमोरील ज्या बाजू असतात त्या सारख्या असतात। ठीक आहे, मग आता त्या बाजू सारख्या असतात म्हणून आपल्याला या ठिकाणी लांबी आणि रुंदी दिली जाईल, त्यावरून आपण परिमिती काढू शकतो। या ठिकाणी आपल्याला परिमितीचं सूत्र देखील दिलेलं आहे, पहा मित्रांनो, आयताची परिमिती बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी। ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी 2च का दिलेले आहेत कारण लक्षात घ्या की आयताच्या ज्या 2 बाजू असतात समोरासमोरील त्या कशा असतात, सारख्या असतात। त्यासाठी आपल्याला हे 2 दिलेले आहेत आणि आपल्याला त्या आयताशी संबंधित लांबी आणि रुंदी दिली जाते आणि त्यावरून आपल्याला परिमिती काढायची असते। तर लांबी आणि रुंदीची सुरुवातीला आपण बेरीज करायची आहे। ठीक आहे, बेरीज करून त्या बेरजेला जर आपण 2 ने गुणलं तर आयताची परिमिती निघून जाईल। तर या ठिकाणी परिमिती ही संकल्पना क्लिअर झाली असेल आपली। ओके, परिमिती म्हणजे दिलेल्या आकृतीच्या बाहेरील ज्या कडा असतात, बाहेरील ज्या बाजू असतात त्या बाजूंची जी बेरीज असते त्याला आपण परिमिती म्हणायचं आहे। मी हा शब्द या ठिकाणी का वापरतोय कारण काही वेळा आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी एखाद्या आकृतीमध्ये तिचा कर्ण दिला जातो आणि मग त्याची लांबी देखील त्या प्रश्नामध्ये दिली जाते। मग बरेचसे विद्यार्थी परिमिती विचारल्यानंतर काय करतात, त्या लांबी आणि रुंदीसोबत त्या ठिकाणी कर्णाची बाजू देखील घेतात आणि त्या ठिकाणी आपला क्वेश्चन चुकतो कारण पर्याय त्या ठिकाणी दिलेला असतो। बघा या ठिकाणी उदाहरण दाखल आपण एक इथं या ठिकाणी कर्ण घेऊ। ठीक आहे, आता या आयताशी आपण एक कर्ण घेतलेला आहे आणि या आयताची जर लांबी असेल 10 सेमी, ठीक आहे, आणि रुंदी असेल 5 सेमी आणि या कर्णाची लांबी एक अंदाजे आपण 4 सेमी घेतलेली आहे असं गृहीत धरू। ठीक आहे, आणि आपल्याला जर सांगितलं की आयताची परिमिती काढा तर या ठिकाणी आपण जर बाहेरील बाजूंची लांबी नाही घेतली, सर्व बाजूंच्या बेरीज जर आपण सर्व बाजूंची जर बेरीज केली तर या ठिकाणी आपलं उत्तर चुकण्याची शक्यता आहे। ठीक आहे, म्हणजे काय होईल की वरची बाजू 10 आहे म्हणजे समोरची बाजू देखील 10 आहे, म्हणजे 10 आणि 10 किती होतील, 20 होतील। त्यानंतर अलीकडची बाजू 5 आहे म्हणजेच त्याच्या बरोबर पलीकडची जी बाजू आहे ती देखील 5 आहे, ती 5 आणि ही 5 10 आणि वरचे 10 आणि खालचे 10 20 म्हणजे या ठिकाणी 30 होतील। आणि आपण लगेच काय करू की त्यामध्ये 4 मिसळून टाकू म्हणजे 34 होईल। म्हणजे या ठिकाणी आपली परिमिती काय होणार आहे, चुकणार आहे।
त्या ठिकाणी परिमितीचा शब्द व्यवस्थितपणे लक्षात घ्या, त्याचा अर्थ व्यवस्थितपणे लक्षात घ्या की बाहेरील बाजूंची जी लांबी असते, फक्त त्या बाजूंची जी लांबी आहे त्यांची बेरीज म्हणजेच काय करायचं आहे, परिमिती घ्यायची आहे. ठीक आहे. आता यावरती प्रश्न कसा विचारला जातो व्यवस्थित लक्ष द्या की एखादी बाग असेल किंवा एखादं घर असेल किंवा एखादं जमिनीचा तुकडा असेल, तर त्याभोवती कुंपण घालायचं आहे, मग त्याला 3 पदरी 2 पदरी तारेचं कुंपण घालायचं आहे, खर्च किती येईल, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते परिमितीशी संबंधित असतात मित्रांनो. काय करायचं, सुरुवातीला आपण त्याची परिमिती काढायची आणि 2 पदरी सांगितलं असेल तर त्या परिमितीला 2 ने गुणायचं, त्यानंतर जो काही खर्च असेल चौरस मीटरचा त्याने आपण गुणाकार करून त्या ठिकाणी आपण तो खर्च देखील त्या ठिकाणी काढू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण परिमितीचा पूर्णतः अर्थ समजून घेतलेला आहे. त्यानंतर जशा प्रकारे आयताची परिमिती काढायची आहे सूत्र दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी, 2 कंसामध्ये लांबी आधी करून दे, त्याचप्रमाणे चौरसाच्या परिमितीचं देखील आपल्याला या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे 4 गुणिले बाजू. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला 4 गुणिले बाजू का दिलेला आहे, कारण आपल्याला माहिती आहे की चौरसाच्या ज्या 4 बाजू असतात त्या सारख्या असतात. ठीक आहे. चौरसाचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला आयतामध्ये पाहायला भेटत नाहीत, परंतु आयताचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला चौरसामध्ये पाहायला भेटतात आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी काही प्रश्न विचारले जातात आयतावरती आणि दिलं जातं नाव चौरसाचं, जसं काटकोन चौकोन म्हणतात. ठीक आहे. काटकोन चौकोन म्हणल्यानंतर बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतात की आपण चौकोनाचं सूत्र वापरायचं का आयताचं सूत्र वापरायचं. तर त्या ठिकाणी आपल्याला लांबी रुंदी दिली असेल तर निश्चितपणे समजून घ्यायचंय की तो प्रश्न आयताशी संबंधित आलेला आहे. ठीक आहे. मग आयताचे जे गुणधर्म आहेत ते चौकोनामध्ये असतात, परंतु चौकोनाचे जे गुणधर्म आहेत ते आयतामध्ये नसतात, कारण चौरसाचे जे बाजू आहेत त्या कशा असतात मित्रांनो, सारख्या असतात, परंतु आयताच्या ज्या बाजू आहेत त्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. हा पॉइंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण 2 सूत्र आता पाहिलेले आहेत, आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती, त्याचबरोबर परिमितीचा अर्थ देखील समजून घेतलेला आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल मित्रांनो, परंतु हा व्हिडिओ पूर्ण पहा. या ठिकाणी आपल्यासाठी प्रत्येक पॉइंट महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतरचा पॉइंट काय आहे तर आयताचे क्षेत्रफळ. ठीक आहे. क्षेत्रफळ काय आहे सूत्र या ठिकाणी, लांबी गुणिले रुंदी. आता या ठिकाणी आपण परिमितीचा अर्थ पूर्णतः समजून घेतलेला आहे, तर या ठिकाणी दुसरा एक शब्द आहे तो म्हणजे क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळ म्हणजे काय, तर तो जो आयत आहे किंवा तो जो चौरस आहे तो आपण या पृष्ठभागावर ठेवल्यानंतर त्या आकृतीने जी जागा व्यापलेली असते ना त्यालाच आपण क्षेत्रफळ म्हणायचं आहे. ठीक आहे. परिमिती आणि क्षेत्रफळातला फार मोठा डिफरन्स आहे. परिमिती म्हणजे आपण बाहेरील बाजूंची लांबी मोजत असतो, त्यांची बेरीज करत असतो, परंतु क्षेत्रफळ म्हणजे काय, एखादी वस्तू त्या पृष्ठभागावर ठेवल्यानंतर त्या वस्तूने जेवढी जागा व्यापलेली आहे त्या जागेला आपण त्या वस्तूचं क्षेत्रफळ म्हणायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी यानुसार काढू शकतो. ओके. त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे म्हणजे चौथं सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ. या ठिकाणी चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू बरोबर बाजूचा वर्ग. या ठिकाणी मित्रांनो हे तरी सूत्र वापरा किंवा बाजूचा वर्ग हे सूत्र वापरा, दोन्हीपैकी आपण एकच सूत्र वापरायचं आहे, 2 सूत्र वापरायची अजिबात आवश्यकता नाहीये. त्या ठिकाणी जर आपल्याला चौरसाची बाजू 12 दिली असेल तर 12 गुणिले 12 144 होतात, किंवा आपण हे सूत्र वापराल बाजूचा वर्ग तर 12चा वर्ग किती आहे 144 आहे. परंतु या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की जेव्हा आपल्याला परिमिती विचारली जाते तेव्हा आपल्याला जे बाजूचं एकक आहे ते वापरावं लागतं, आणि जेव्हा आपल्याला क्षेत्रफळ विचारलं जातं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या की जेव्हा क्षेत्रफळ विचारलं जातं तेव्हा त्या आकृतीचं जी कोणती आकृती असेल तिचं जेव्हा आपण क्षेत्रफळ काढू तेव्हा त्या क्षेत्रफळाला एक एकक लावावं लागतं. जर बाजू सेंटीमीटर मध्ये असेल तर चौरस सेंटीमीटर हे एकक लावायचं आहे, किंवा जर बाजू मीटर मध्ये असेल तर त्या ठिकाणी चौरस मीटर हे एकक लावायला विसरायचं नाहीये, कारण बरेचसे जे काही आपल्याला पर्याय दिलेले असतात त्यामध्ये एककामध्ये देखील बराचसा फरक असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी एखाद्या ठिकाणी फक्त सेंटीमीटर दिले जाईल आणि दुसरा पर्यायामध्ये चौरस सेंटीमीटर दिलं जाईल, आणि क्षेत्रफळ विचारलं असेल तर आपला चौरस सेंटीमीटरचा जो पर्याय आहे तो योग्य असेल. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या ठिकाणी आपण टाळायच्या आहेत. किंवा
हेच एकक आपण आणखी एका पद्धतीने लिहू शकतो. जर सेंटीमीटर आलं असेल बाजू आणि क्षेत्रफळ विचारलं असेल तर या ठिकाणी आपण सेंटीमीटरचा वर्ग देखील लिहू शकतो, किंवा मीटर मध्ये जर बाजू आली असेल तर मीटरचा वर्ग अशा पद्धतीने देखील आपण क्षेत्रफळाचे एकक लिहू शकतो. आणि हे पॉइंट अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, ते आपण आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा जो पॉइंट येतो ठोकळ्याचे घनफळ, या ठिकाणी लक्षात घ्यायचे, त्या ठिकाणी एक ठोकळा काढलेला आहे. जी 3D मधली डिझाईन असते ना त्यालाच आपण थोडक्यामध्ये ठोकळा म्हणायचं आहे. ठोकळ्याचे घनफळाचं सूत्र काय आहे? ठीक आहे, ठोकळ्याच्या घनफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. त्याप्रमाणे त्या ठिकाणी LBH आपण लिहिलेलं आहे. L म्हणजे लांबी, B म्हणजे रुंदी आणि H म्हणजे हाईट म्हणजेच उंची. त्या ठिकाणी आपण तिन्हीचा जर गुणाकार केला तर त्या ठिकाणी काय निघणार आहे? घनफळ निघणार आहे. तर आता या ठिकाणी जसं आपण परिमिती, क्षेत्रफळ यांचा अर्थ समजून घेतला, त्याचप्रमाणे आपण घनफळाचा अर्थ समजून घेणार आहोत. तर घनफळ म्हणजे काय? आपण या ठिकाणी जर आपण एखादी टाकी ठेवलेली असेल पाण्याची, तर त्यामध्ये काही जागा रिकामी असते आणि त्या रिकाम्या जागेमध्ये हवा खेळती असते. तर त्या हवेची आणि त्या जमिनीवर ठेवलेल्या भागाची जे काही ती व्यापलेली जागा असेल तेच त्याचं काय असेल? घनफळ असेल. आणि त्याचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. या ठिकाणी घनाचे घनफळाचं देखील एक सूत्र दिलेलं आहे. बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा घन हा देखील आपण या ठिकाणी या देखील सूत्राचा वापर करू शकतो. आता या प्रश्नांमध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात? तर या ठिकाणी कधी कधी आपल्याला बाजू दिली जाते आणि घनफळ विचारलं जातं, त्यावेळेस आपण या सूत्राचा वापर करून घनफळ काढू शकतो. किंवा कधी कधी आपल्याला त्या ठिकाणी घनफळ दिलं जाईल आणि बाजू विचारली जाईल, तेव्हा आपल्याला दिलेल्या बाजूचं घनमूळ काढावं लागेल. ठीक आहे. त्याचबरोबर जर परिमिती काढायची असेल तर कधी कधी आपल्याला लांबी दिली जाईल, ठीक आहे, रुंदी काढता येते. त्याचबरोबर परिमिती आणि लांबी दिल्यानंतर रुंदी काढता येते. परिमिती, लांबी आणि रुंदी या 3 घटकापैकी आपल्याला 2 घटक दिले जातील आणि 1 घटक विचारला जाईल, तो आपण या ठिकाणी काढू शकतो. त्याचबरोबर क्षेत्रफळामध्ये आपल्याला क्षेत्रफळ, लांबी आणि रुंदी या 3 घटकापैकी 2 घटक दिले जातील, एखादा घटक विचारला जाईल, तो आपण या सूत्राद्वारे काढू शकतो. ठीक आहे. अशाच प्रकारे आपण या सर्व सूत्रांचा वापर करून अगदी सहजपणे काही सेकंदांमध्ये सर्व प्रश्न सोडवू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला काही एककांचे जे रूपांतर आहे ते रूपांतर आता घ्यायचे आहे. एककासंबंधीची सूत्र पाहत असताना आपण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एककासंबंधीची ही काही सूत्र जी आहेत ती आपण पाठांतर करत बसण्यापेक्षा आपण या ठिकाणी ही जी एक ओळ आहे ती जर आपण पाठ केलात तर या ठिकाणी आपल्याला ती एककासंबंधीची जी काही सूत्र आहेत ती पाठ करण्याची अजिबात आवश्यकता पडणार नाही. तर या ठिकाणी ती कोणती ओळ आहे? तर किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर ही ओळ आपण त्या ठिकाणी पाठ करायची आहे. आणि आपल्याला या एककासंबंधीचा जो काही क्वेश्चन येईल त्या क्वेश्चनला आपण या एका ओळीमध्ये अगदी सहजपणे सोडवू शकतो. तर तो कशा पद्धतीने सोडवायचा ते देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत. पण त्या अगोदर थोडीशी माहिती घेऊ आपण त्याबद्दलची. आपल्याला माहिती आहे की लांबी मोजत असताना आपल्याला प्रमाणित एकक मीटर असतं. ठीक आहे. जसं किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर. त्याचप्रमाणे जर आपल्याला वस्तुमान मोजायचं असेल म्हणजेच वजन मोजायचं असेल तर आपण प्रमाणित एकक ग्रॅम वापरत असतो. जसं किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम, डेसिग्रॅम, सेंटीग्रॅम आणि मिलीग्रॅम. त्याचप्रमाणे धारकता म्हणजेच पातळ पदार्थांची जी धारकता आहे ती मोजण्यासाठी आपण लिटर हे प्रमाणित एकक वापरत असतो. जसं आपल्याला रॉकेल मोजायचं असेल किंवा एक पाणी मोजायचं असेल किंवा दूध मोजायचं असेल तर आपण लिटरमध्ये मोजतो. ठीक आहे. जसं किलो लिटर, हेक्टोलिटर, डेकालिटर, डेसिलिटर, सेंटीलिटर आणि मिलीलिटर याप्रमाणे आपण त्यांची मोजणी करत असतो. तर या ठिकाणी जी एककं दिलेली आहेत त्या एककांचा आणि या दिलेल्या ओळीचा काय संबंध आहे तो आपण काही मिनिटांमध्ये पाहणार आहोत. पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे की 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. आता आपल्याला हे पाठांतराची अजिबात आवश्यकता नाही. तसं तर आपल्याला माहिती आहे 3रीच्या वर्गापासूनच आपल्याला शिकवलं जातं की 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. स्केल असते, त्या स्केलमध्ये एका सेंटीमीटरचे भाग असतात आणि त्या 1 सेंटीमीटरच्या भागामध्ये आपल्याला 10 रेषा दिलेल्या असतात. 5वी रेष थोडीशी ठळक असते. ठीक आहे. आणि मोठी देखील असते. म्हणजे त्या 10 रेषा म्हणजेच 1 मिलीमीटर असतात. ठीक आहे. 1 मिलीमीटर असतं आणि मग त्या 1 सेंटीमीटरच्या ह्याच्यामध्ये 10 रेषा असतात. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. म्हणजे हे जे अंतर असतं ते 10 मिलीमीटर.
म्हणजेच एका रेषेचं प्रमाण काय असतं 1 मिलीमीटर। परंतु आपल्याला आता हे जे प्रमाण आहे ते या रेषेवरती कसा वापर करता येईल ते आपण पाहणार आहोत। ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर असं गृहीत धरा की आपल्याला ही माहिती नाहीये, परंतु ते आपल्याला उत्तरामध्ये लिहायचे। तर ते कसं लिहिणार? प्रश्न विचारला 1 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर, तर या ठिकाणी हा जो 1 आहे तो सेंटीमीटर मध्ये आहे, म्हणून आपण त्याला सेंटीमीटर मध्ये ठेवायचे। बघा सेंटीमीटर कुठे आहे, बघा या ठिकाणी या ठिकाणी। ठीक आहे, या ठिकाणी आपण सेंटीमीटर मध्ये ठेवलं त्याला, या 1 ला सेमी मध्ये ठेवायचे, सेमी मध्ये ठेवलं सेंटीमीटर मध्ये। ओके, आणि आपल्याला कशात रूपांतर करायचं आहे? मिलीमीटर मध्ये। मग मिलीमीटर कुठे आहे शोधा, पलीकडेच आहे, तिथपर्यंत 0 द्या, म्हणजेच 1 सेंटीमीटरचे किती तयार झालेले आहेत पहा त्या ठिकाणी 10 मिलीमीटर। ओके, म्हणजे अगदी काही सेकंदांमध्ये आपण त्याचं रूपांतर करू शकतो। या ठिकाणी दुसरा एक आहे पहा, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर दिलेला आहे, आपल्याला माहित नाही असं गृहीत धरा। या ठिकाणी 1 मीटर आहे, आपण या ठिकाणी पाहताय की मीटर इथं आहे, म्हणून आपण या ठिकाणी 1 या ठिकाणी लिहू मीटर। ठीक आहे, त्याचं कशात रूपांतर करायचं आहे? सेंटीमीटर मध्ये। तर सेंटीमीटर कुठपर्यंत आहे? या ठिकाणी आहे, म्हणजे डेसीचा 1 0 द्यायचा आणि सेंटीचा 1 0 द्यायचा, म्हणजेच या ठिकाणी 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर होऊन जाईल। ओके, अशाच पद्धतीने आपण सर्व जे काही एककासंबंधीची सूत्र आहेत ती आपण या एका ओळीच्या आधारे अगदी सहजपणे कंप्लीट करू शकतो। या ठिकाणी आपण अजून एक उदाहरण घेऊ। बघा या ठिकाणी 1 चौरस मीटरचं घेऊ। ठीक आहे, 1 चौरस मीटर बरोबर किती दिलेलं आहे पहा 10,000 चौसेमी। तर ते कशा पद्धतीने आलेलं आहे ते पण आपण या ठिकाणी घेऊ। 1 चौरस मीटर, आता हे 1 ठेवायची कुठं प्रश्न आहे की नाही, तर त्या ठिकाणी आपण त्याला ठेवायचं आहे मीटर मध्ये। चौरस मीटर मध्ये ठेवत असताना या ठिकाणी आपण 1 ठेवलेला आहे। ठीक आहे, आणि त्याला रूपांतरित कशात करायचं आहे? सेंटीमीटर मध्ये। मग सेंटीमीटर पर्यंत किती 2 0 येतात, मग 1 चौरस सेंटीमीटर बरोबर 1 चौरस मीटर बरोबर फक्त 100च चौसेमी होतात का? नाही, तर या ठिकाणी 10,000 कसे आलेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मला सांगा चौरस मीटर हे एकक आपण कशाशी संबंधित वापरतो? क्षेत्रफळाशी। त्यालाच आपण दुसऱ्या एका पद्धतीने लिहू शकतो पहा, मीटरचा वर्ग। ठीक आहे, म्हणजे किती वेळेस गुणाकार? 2 वेळेस। मग याला 2 वेळेस गुणाकार करून टाका, म्हणजे 100 गुणिले 100 किती होतात पहा 10,000। ठीक आहे, म्हणजे 1 चौरस मीटर बरोबर 10,000 चौसेमी। म्हणजे अशा प्रकारे आपण यातलं कुठलंही जर एकक घेतलं तर ते आपण या ओळीच्या आधारे, या एका ओळीच्या आधारे अगदी सहजपणे कंप्लीट करू शकतो। त्यासाठी ही ओळ अतिशय काळजीपूर्वक लिहून घ्यायची आणि पाठांतरित ठेवायची। अशा प्रकारे आपण एककांचे जे रूपांतर आहे ते या ठिकाणी सहजपणे करू शकतो।